मराठा आरक्षणाचा आगडोम संपूर्ण राज्यभरात उसळलेला असताना तो काही क्षणासाठी किंवा काही दिवसांसाठी शांत झालेला आहे। आता हा आगडोम जो आहे हा 24 डिसेंबरला उसळणार की पुन्हा 2 जानेवारीला उसळणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत। पण समाजामध्ये उसळलेला आगडोम किंवा जी काही खदखद आहे मराठा आरक्षणाच्या विरोधातली किंवा त्याच्या बाजूची, ही काही दिवसांपुरता जी शांत झालेली आहे हे खरं असलं तरी ती मंत्र्यांमध्ये, राज्यातल्या नेत्यांमध्ये काहीशी तप्त आहे, सुप्त आहे आणि तिचा कधीही स्फोट होऊ शकतो अशा टप्प्यावर आहे। आणि असा टप्पा पाहिल्यानंतर एक प्रश्न पडतो, छगन भुजबळ सरकारला नडतायत की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना नडतायत? पण या कोणाही पेक्षा मंत्री छगन भुजबळ हे थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सरकारलाच नडतायत असा मेसेज त्यांनी देऊन टाकलाय। आता काय झालं हे मी आपल्याला अगदी संक्षिप्त स्वरूपात सांगणार आहे। नमस्कार मित्रहो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र। मित्रहो, बुधवारी मंत्रिमंडळाची बैठक झाली। बैठकीतले जे नियमित प्रश्न असतात किंवा जे नियमित विषय असतात ते संपल्यानंतर आरक्षणाच्या संदर्भात चर्चा सुरू झाली। ही खरं तर चर्चा अनौपचारिक अशा पद्धतीत होती, पण बघता बघता या चर्चेने असं काही स्वरूप धारण केलं की हा संपूर्ण आरक्षणाचा मुद्दा, त्या संदर्भातले प्रश्न हे जणू काही भुजबळ विरुद्ध एकनाथ शिंदे म्हणजे एक मंत्री विरुद्ध मुख्यमंत्री असे होतात की काय असा प्रश्न पडला। आता बघा, एकनाथ शिंदे आहेत ना, हे कधीच कोणाला घालून पाडून बोलत नाहीत, म्हणजे जाहीरपणे ते त्यांच्या जवळच्या टीमचा जो काही समाचार घेतात तो खूप वेगळ्या स्वरूपात घेतात, पण ते जाहीरपणे कधीच दुसऱ्या कोणत्या व्यक्तीला अरे तुरे म्हणत नाहीत किंवा अपशब्द वापरत नाहीत। आपले शब्द, आपला संयम या सगळ्याची ते काळजी घेत असतात। तर दुसऱ्या बाजूला छगन भुजबळ म्हणजे दरारा, छगन भुजबळ म्हणजे थोडासा तप्तपणा। आणि छगन भुजबळांच्याकडे हे जे काही आहे हे कशामुळे, तर छगन भुजबळांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यात शिवसेना, त्यानंतर काँग्रेस, समता परिषद म्हणजे बहुजन आणि एकूणच त्यांनी जे केलेलं काम आणि खाल्लेले फटके आहेत त्यामध्ये छगन भुजबळ अशा पद्धतीत वागतात असं आपण म्हणू शकतो। आता या सगळ्या प्रक्रियेमध्ये झालंय काय की मनोज जरांगेंचे लाड सरकार थोडे जास्तच करतंय अशा स्वरूपाचा सूर अनेक जण काढतायत। मग त्यामध्ये मंत्री आहेत, त्यामध्ये आमदार आहेत, खासदार आहेत। याचं कारणच आहे की आजपर्यंत सगळ्यात जास्त वेळ राज्याचं मुख्यमंत्रीपद हे मराठा समाजाकडे राहिलेलं आहे आणि त्यातही शरद पवार 4 वेळा मुख्यमंत्री झाले पण मराठा समाजाला आरक्षण देऊ शकलेले नाहीत। आता जे पवारांना जमलेलं नाहीये ते आपल्याला करायचंय अशा प्रयत्नामध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ते सगळं करण्याच्या वाटेवर असताना भुजबळांसारख्या नेत्यांनी किंवा ओबीसी नेत्यांनी आपल्याला डिस्टर्ब करू नये किंवा महाराष्ट्र जो अस्थिर अशांत होऊ नये हा त्यांचा प्रयत्न आहे। त्यांचा प्रयत्न जरी चांगला असला तरी त्यातून एक वेगळा मेसेज जातोय किंवा एक वेगळा संदेश जातोय। तो काय जातोय, तर मराठा समाजासाठी मनोज जरांगे जे म्हणतायत ते सरकार मान्य करतंय आणि ही गोष्ट कोणत्याही समाजासाठी किंवा पुरोगामी महाराष्ट्रासाठी तितकीशी चांगली नाहीये असा एक सूर समाजातून निघतोय। आता हे सगळं होत असताना भुजबळांचं जे म्हणणं आहे तेही दुर्लक्षून चालणार नाही। भुजबळ काय म्हणाले की बाबा मनोज जरांगे पाटील जे सगळं बोलतात ते सरकार का ऐकतंय, म्हणजे मग सरकारला ओबीसींना किंमत द्यायची नाहीये की ओबीसींच्या ताटातलं काढून मराठ्यांना द्यायचंय, नेमकं करायचंय काय? आता या सगळ्या गोष्टी होत असताना तिसऱ्यांदा राज्याचं शिष्टमंडळ हे म्हणजे मंत्र्यांचं एक शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटलांना भेटणार आहे। ते का भेटणार आहे, तर 24 डिसेंबर आणि 2 जानेवारी मधली जी गल्लत आहे ती गल्लत दुरुस्त करण्यासाठी भेटणार आहे। यामध्ये कोण आहेत, तर यामध्ये मराठवाड्यातले अतुल सावे आहेत, संदीपान भुमरे आहेत, त्याचप्रमाणे उदय सामंत आहेत, धनंजय मुंडे असतील। तर ही जी काही मंडळी आहेत ही त्यांना भेटणार आहेत। वारंवार मनोज जरांगेंचे मुद्दे किंवा त्यांच्या थोडक्यात अगदी नागदुऱ्या काढणं हे सरकारमधल्या अनेकांना पटत नाहीये। पण याच्यामुळे आता एकनाथ शिंदे आणि भुजबळ यांचीच लागून जाते का असा प्रश्न आपल्याला पडताना दिसतोय। याचं कारण काय, तर भुजबळांचे जे मुद्दे आहेत ते एकनाथ शिंदेंच्या म्हणण्यानुसार आत्ता त्यांनी काढणं हे संयुक्तिक नव्हतं किंवा आता त्यांनी ते बोलायला नको होतं।
पण भुजबळांची गरज काय आहे तर ओबीसी कार्ड, ओबीसी नेता आहेत ते, त्यामुळे ओबीसी समाजाचा कैवार त्यांना घ्यावाच लागेल आणि जर तो त्यांनी घेतला नाही तर भुजबळांनी गोपीनाथ मुंडेंच्या पश्चात ओबीसी समाज उघड्यावर सोडला, मोकळा सोडला, त्याला वाली भुजबळ होऊ शकले नाहीत, हे काही भुजबळांना पटणारं नाही आहे. बरं, आत्तापर्यंत भुजबळांनी कधी ठाकरेंना आव्हान दिलंय, कधी पवारांना आव्हान दिलंय. कारण भुजबळांची महात्मा फुले समता परिषद जी आहे ती शरद पवारांनाही तितकीशी रुचलेली नव्हती, पचलेली नव्हती आणि मान्यही होत नव्हती. याचं कारण काय तर हा जो महात्मा फुले परिषदेचा व्याप आहे हा भुजबळांना महाराष्ट्रातला नेता करण्यासाठी पुरेसा ठरलेला आहे आणि त्यामुळे आपल्या समोर असा एखादा ओबीसी नेता मोठ्या आकारात उभं राहणं हे पवारांनाही मान्य नव्हतं. त्यामुळे कधी त्यांचे ठाकरेंबरोबर वाद झाले, कधी पवारांबरोबर झाले. आता त्यांनी समोर घेतलेलं आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना. एखादा नेता किंवा एखादा आमदार राज्याचा मुख्यमंत्री झाला की त्याची ताकद खूप प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढते. संपूर्ण सरकारचा तो प्रमुख असतो. मग अशा वेळेला त्याच्याशीच पंगा घेऊन आपण ओबीसी समाजासाठी मैदानात उतरलोय हा संदेश भुजबळांना द्यायचा आहे. तो त्यांनी थेट राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतरच देऊन टाकलेला आहे. त्यामुळे जे काही मागासवर्गीय नेते आहेत, जे ओबीसी नेते आहेत, ते देखील अगदी सुप्तपणे भुजबळांच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत. त्यामुळे दिवाळीचे फटाके फुटण्याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यामधले मराठा विरुद्ध ओबीसी हा जो सगळ्यात मोठा फटाका आहे तो महाराष्ट्राच्या राजकारणाच्या सारीपाटावर किती धमाकेदार पद्धतीने फुटणार आहे याचे संकेत काल भुजबळांनी दिलेले आहेत. आता प्रश्न हा एकच आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मंत्रिमंडळात राहूनच भुजबळ शिंदेंना आव्हान देऊ शकणार आहेत का, सरकारला अंगावर घेऊ शकणार आहेत का? याआधी त्यांनी ते केलेलं आहे, पण आता 70 उलटून 75च्या टप्प्यावर असताना भुजबळांना हे किती शक्य होणार आहे यावरच ओबीसी समाजाचं हे सगळ्यात महत्त्वाचं सीबी कार्ड किंवा छगन भुजबळ कार्ड कसं चालतं हे बघणं तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे. आपल्याला काय वाटतं या मराठा विरुद्ध ओबीसी सगळ्या लढ्यामध्ये छगन भुजबळ हे थेट मुख्यमंत्र्यांना अंगावर घेत आहेत का, सरकारला शिंगावर घेत आहेत का? जसं शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणतायत की मराठा विरुद्ध ओबीसी असं गँगवॉर मंत्रिमंडळात सुरू आहे. आपल्याला संजय राऊतांचा मुद्दा पटतोय का? आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि आपल्याला जे सांकेतिक आणि संसदीय शब्दांमध्ये मांडायचं आहे ते आपण मांडू शकता. आपण मांडलेल्या मुद्द्यांवर आपण एक पुढचा व्हिडिओ करणार आहोत. पण तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि जर तुम्ही अजूनही टाइम महाराष्ट्र हे न्यूज पोर्टल सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा. इथे तुम्हाला काही मुद्दे थेट, बिनचूक आणि बिनधास्तपणे विवेचनासाठी मिळू शकतात. तोपर्यंत धन्यवाद.